आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. होलसेल भाजीचं. म्हणजे भाजीवाले आहात तुम्ही? भाजीवाला म्हणजे? हो, म्हणजे एका अर्थी तुम्ही असं म्हणू शकता. वृंदा, तुझे वडील काय करतात? बाबा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. टीचर होते. होते म्हणजे आता ते रिटायर झालेत, राईट? हो. आणि ही तुझी धाकटी बहीण, तू काय करतेस? माझं शिक्षण सुरू आहे आणि बाबा रिटायर असले तरी ते क्लासेस घेतात. यू मीन ट्युशन? कसं आहे, अजिंक्यसाठी खूप मोठी मोठी स्थळं आली आहेत. अगदी बिझनेसमॅनच्या मुलींपर्यंत सगळ्यांची स्थळं आली आहेत. पण त्याला कुठली मुलगी पसंतच पडत नाही. म्हणून आपला मी विचार केला की कुठल्या मुलीसाठी हा एवढा वाट बघतोय. तर आत्ता लक्षात आलं, एक रिटायर्ड टीचर जो ट्युशन्स घेतो त्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय. कमाल आहे अजिंक्य तुझी, खरंच कमाल आहे. फॉरगेट इट. महत्वाचं काय आहे की आमच्या अजिंक्यने मुलगी पसंत केली. खरं तर मी खूप श्रीमंताची स्थळं आणली होती, पण अजिंक्यला कुठली मुलगी पसंतच पडेना. शेवटी त्यांनी तुला फायनल केली. तू आवडलीस त्याला. ठीक आहे, हरकत नाही. चला मी येते. वृंदाला बघायचं होतं, बघून झालं. आणि उद्यापासून मी खूप बिझी असणार आहे, सो लग्नाला येईन की नाही आय डाऊट. निघते मी. अगं चल. अगं बाई, मावशी आजी, ग्रॅनीला न भेटता कुठे चाललीस? सारखं आपलं यास त्यास करतीस. मी तिथं उभी होते, मी असा हात केला रिक्षाला, रिक्षा थांबली, रिक्षा माझ्यासाठी थांबली. मी उतरणार नाही, तुम्ही दुसरी रिक्षा करा. आणि तसंही मला खूप महत्वाचं काम आहे, मला उशीर होतो. मी दाखवते रिक्षातनं कसा करायचा. उतर खाली. बंद पडली ना गाडी, त्याच्यात जाऊन बस. जा, धक्का मार आणि जा. तुम्ही कशा आहात? बरे आहात ना? तब्येत वगैरे बरी आहे ना? अजिंक्य, मला तुझ्याशी बोलायचं राईट नाव. आलो. सासूजी, काय झालं? तुमचा चेहरा का पडलाय आणि कुठे गेला होतात मध्येच? आता काय सांगू बाई तुला ओवी, ही माझी लांब लचक जीभ आहे ना बाई, ती गळ्याशी आली आता. म्हणजे म्हणजे माझ्यामुळे वृंदाचं लग्न नको बाई मोडायला.
एक गोष्ट लक्षात ठेवा अजिंक्य, पुढे जाऊन हे प्रकरण खूप कठीण होणार आहे. मी इतकी सुंदर स्थळं आणली होती तुझ्यासाठी आणि तुला या घरातल्या माणसांची ही मुलगी हवी आहे, या मुलीला तू बायको म्हणून घरात आणणार आहेस? ज्यांच्या घरात कोणालाही मॅनर्स नाही आहेत, ही बाई कचा भांडते रस्त्यावर नळावर भांडण्यासारखी. असल्या भांडखोर माणसांची तुला नातं जोडायचंय? अरे आपल्या तोला मुलाची तरी आहेत का ही गरीब माणसं? एक मिनिट मावशी, ही सगळी माणसं तुला गरीब वाटत असतील, पण मला नाही वाटत. कारण मला पैशांच्या श्रीमंतीपेक्षा ना मनाची श्रीमंती जास्त महत्वाची वाटते. मला नात्यांची जाण असणारी बायको, शमिकाची काळजी घेणारी आई हवी होती, आणि ती मला वृंदामध्ये दिसते. वृंदाकडे प्रेमाची, आईची, संस्काराची शिदोरी आहे. जी अशी सहसा कुणाकडे दिसत नाही. त्यामुळे तुझ्या कित्येक करोडपती मुलींपेक्षाही ना मला वृंदा जास्त श्रीमंत वाटते मावशी. तरीही मला हे लग्न मान्य नाही. मावशी 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 आपल्यामध्ये काल जे काही झालं ना त्याबद्दल मला बोला तुम्ही. काय वाटेल ते बोला, पण हे लग्न मोडू नका. माफी मागते तुमची, हवं तर पाय धरते. काय करताय? वर रस्त्यात माझा अपमान केलाय तुम्ही, त्याची परत फेर पाय धरून काय पाय धुवून पण होणार नाही. मग काय करू तुम्ही सांगा मला. तुम्ही सांगाल ते करते बाई मी. पण यांचं लग्न होऊ दे. मी माफी मागते तुमची. आई एक मिनिट, जे काय झालं ते गैरसमज होता, माफी मागायची काय गरज नाही. नाही बरोबर आहे, या माफी मागणारच काय. कारण तुम्हाला माहिती आहे ना, माझा अजिंक्य खूप श्रीमंत आहे, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे, हो ना? आणि माझा अजिंक्य खूप मोठा माणूस आहे, म्हणून तर तुम्ही माफी मागणार नाही. खरं आहे तुमचं, ते खरंच खूप मोठे आहेत. त्यांच्यासाठी म्हणून नाही, मला या मुलीचं सुख हवंय म्हणून माफी मागते तुमची. याचं लग्न मोडू नका. मी माफी मागते. काकू प्लीज, हे बघा, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. मावशीने जरी या लग्नाला नकार दिला ना, तरीही मी लग्न करणारच आहे. कारण वृंदाला मी ऍक्सेप्ट केलंय. अजिंक्य, आता शेवटचं वॉर्न करते मी तुला. प्लीज प्लीज या गरीब घरात लग्न करू नकोस, तुझं भलं होणार नाही, कळतंय तुला? या मुलीने पैसा बघून तुझ्यावर जाळ टाकलाय. काय संस्कार देणार ती तुझ्या मुलीला? गरिबीचे धडे का पैसे कसे वाचवायचे का कसे लुबाडायचे हे संस्कार देणार? हो, कारण तिच्या वडिलांनी तिला हेच संस्कार दिले, कळतंय का? अरे हो, वडिलांवरनं मला आठवलं, तिचे वडील असं कुठलं काम करायला गेले तेवढं अर्जंटली की मी येणार असून सुद्धा ते घरात थांबले नाहीये. हा, बघितलंस अजिंक्य, ज्या घरात त्या बापाला मॅनर्स नाहीयेत त्या घरात त्या मुलींना काय मॅनर्स असणार आहेत? खूप बोललात तुम्ही. आम्ही घरी आलेल्या पाहुण्यांचा मान राखतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्याच घरी येऊन आमच्या वडिलांचा, त्यांनी केलेल्या संस्कारांचा अपमान कराल. माझ्या समोर या भाषेत बोलायचं नाही. बोलणार, मी बोलणार. आल्यापासून आमच्या अब्रूचे धिंडवडे काढले, ते सहन केले.
जिवारी लागेल असं बोललात, सहन केलं. पण आमच्या वडिलांनी कष्टाने उभं केलेल्या घरात येऊन जर त्यांचाच अपमान केला तर तुम्ही कोण आहात, लहान आहात की मोठे आहात याचा विचार न करता तुमचाच अपमान आहेर म्हणून तुमच्या झोळीत टाकू आम्ही. एवढा अभिमान वाटतोय ना तुझ्या वडिलांच्या संस्कारांचा? त्यांचेच गुणगान गाऊन या दोघांचं लग्न लावायला निघालात ना? आता बघतेच मी किती वेळ टिकतंय यांचं लग्न. नाही बघाल तुम्ही, हे लग्न, हे नातं किती छान टिकतं ते. कारण नातं टिकवण्यासाठी श्रीमंतीची नाही, त्या नात्यात ओलावा असण्याची गरज असते. आणि तो काय तुमच्या या पैशांनी विकत घेता येत नाही मॅडम. अजिंक्य, मी तुझी एकुलती एक नातेवाईक आहे आणि तू माझ्या शब्दाचा मान ठेवलेला नाहीयेस. लक्षात ठेव ही गोष्ट, तुला खूप महागात पडेल सगळं. नाही मावशी, तुला आमच्या दोघांच्या प्रेमाची ते जाऊ दे, निदान शमिकाच्या इमोशन्सची जरी कदर असते ना. तरी आज मी तुझ्या शब्दाला मान दिला असता. पण काय झालंय माहिती, हा जो काही श्रीमंतीचा अहंकार आहे ना, तो तुझ्या रक्तात आत खोलवर भिंडलाय. तो एकदा कमी झाला की आपण बोलूया. हो, पण जेव्हा तू माझ्याशी पुन्हा बोलायला येशील ना, तेव्हा माझ्याशी बोलायच्या आधी माझ्या या होणाऱ्या बायकोची तुला माफी मागावी लागेल. माफी माय फुट. मावशी, ऐका, एक मिनिट का, आय एम सॉरी. मावशीच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. तुम्ही कशाला माफी मागताय बाई? तुमची काहीच चूक नाहीये. उलट तुम्ही आमच्या बाजूने बोलला. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला खात्री आहे तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होणार शेवटपर्यंत. आणि त्याकरता आम्हा दोघांनाही थोडा मोठ्यांचे आशीर्वाद हवेच. पण जे डोळस असतील त्यांचे, ज्यांची आमच्यावर माया असेल त्यांचे. त्याकरता तुम्ही आहातच, मास्तरी आहेत. मास्तर लग्नाला येणार आहेत ना? म्हणजे मी पत्रिका आणली होती त्यांना द्यायला. आपण ते क्लासवर असतील तर मग मी तिथे जाऊन देतो त्यांना. बरं झालं मास्तर तुम्ही इथे भेटलात. मी तुम्हालाच भेटायला क्लासवर येणार होतो. आमच्या लग्नाची पत्रिका द्यायची होती. पण ही अशी औपचारिकता पाळण्याची काहीच गरज नाही. लग्नात मी असणारच आहे. किती काही झालं तरी मुलीचा बाप आहे. बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही कन्यादान करणार नाही म्हणताय. आमचं लग्न तुम्ही अजून मनापासून ऍक्सेप्ट केलं नाही. आज तर हे निमंत्रण मी त्या मुलीच्या वडिलांना देतोय जे मनापासून आमच्या लग्नात हजर असतील. आमच्या लग्नाला पूर्ण होकार देऊन मनापासून वृंदाचं कन्यादान करतील. मास्तर, आम्ही कितीही आणि काहीही केलं ना तरी तुमच्या आशीर्वादाशिवाय आमचं लग्न अपूर्ण आहे.
आमचं लग्नच काय, यापुढे आमचं नातं, आमचा संसार सगळं तुमच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण असेल. संध्याकाळी एंगेजमेंटला भेटूया. आई ग देवा, त्र्यंबकेश्वरा. ए समीर, नारळ सांगितले होते तुला काढून ठेवायला, पोटी भरायला लागतात. काढलेस का बाबा? नाही काढले म्हणजे मी आईने सगळी आठवण करायची ना. सांगून ठेवलं तर ते करायचं नाही बाई काम अजिबात. करून ठेव ना आता, काढून ठेव. तुझं काय यादीच करत बसलास नुसती? बैठक काम मिळालं ना, बसून तर यादीच करत बस. नाही नुसती करायची नाहीये, आणायचं पण आहे सामान. ए ओवी, ए मुक्ता, या ग खाली या बाई. कसा गेला बाई माझा ओरडून. या लवकर, कामं करायची कितीतरी. किती राहिलेत कामं. अगो बाई, हे काय रे? ए काय झालं ना, सगळ्या माळा लावून झाले ना, मग आता इथंच ठेवायचं काय? आई धडपडली असते आता, साठतान घातलं असतं बाई. ए आभा, पुरे ना आता रांगोळी किती वेळ चालली? कशी कामं होणार सगळी? सांग, मध्ये गुडघे किती दुखतात तुला माहितीये ना. मीच चालायचं, मीच आठवण करायची, कामं पण करायची. कसं करायचं सगळं सांग बरं? जीव गेला बाई माझा. बोलून दमले ग बाई मी आता. आवरा लवकर पटापटा. स्वयंपाक आवरले का? नाही अजून फुलं पाठवते तू, अजून पाठवून देऊ. आणि जरा आणखी कलर पाठवते. एवढ्याशा कलरने काही होणार नाही, मी सांगतोय ना. जीजू, थांब जरा. तुमच्या आईला आवरा जरा. उगाच दंगा करतायत त्या. तिचा प्रॉब्लेम आहे जरा, तिला शांत करायलाच हवा. तेच म्हणते मी, कसं शांत करणार? आपण सगळे करूया. 1 2 3. हॅलो, अरे हा, थोडे पेस्टल कलर मध्ये पडदे पण पाठवून दे रे. काय रंग पाठवला? पेस्टल कलर सांगितलं तुला. पाठव, अजून पाठवतो. हा लवकर पाठव. बाबा, काय? आज वृंदाताई आणि अजिंक्यचा साखरपुडा आहे. हो माहितीये मला. तुम्ही येणार आहे मी. हे तुमच्यासाठी कपडे घेतलेत आम्ही. छान तयार होऊन या. या हा. ढळता ढळता आली ही सांज वेळ, अंगणात रंगलेला
माझ्या बाहुल्यांचा खेळ. खेळ चालला चालला रमल्या कशा बाहुल्या दिसवावळायाला तशा लांबल्या सावल्या. झालं. आळी पाखरा उड घरटा बाहेर आहे सदा तुझसाठी तुझ हक्काच माहेर. ताई, मेहंदीमध्ये अजिंक्याचं नाव तो नाही, अजिंक्याने शोधायचंय. नाही ग, नाव नाही शोधत आहे. बघतीये हे सगळं सजणं, नटणं, मेहंदीचा रंग माझ्या अंगावर पुन्हा चढेल असं वाटलं नव्हतं मला. हे रंगीत कपडे पुन्हा अंगावर येतील असे नव्हते वाटले. पाणावले डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्या